प्रभाग क्रमांक 20 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नायकवडी यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार इंद्रिस नायकवडी हे त्यांच्या बंगल्यात बसून मतदारांना पैसे वाटप करत आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हरगे यांनी त्यांना जाब विचारला। यावेळी नायकवडी यांनी हरगे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले। जोरदार वादावादी झाली, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला। मात्र पोलिसांनी दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सरकवलं आणि तेथील तणाव कमी केला। दरम्यान आमदार इंद्रिस नायकवडी हे आपल्या आमदारकीचा गैरवापर करत आणि पोलिसांनी निवडणूक यंत्रणेचा वापर करत मतदारांना पैसे वाटप करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हरगे यांनी केलाय। आकाश कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार देऊन सुद्धा 1.5 तास पोलीस आले नाहीत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती बघण्यासाठी गेलो होतो। उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि एका स्वयंघोषित युवा नेत्यानं आम्हाला दमदाटी केली असा आरोपही अभिजित हरगे यांनी केला आहे। तर आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत। प्रत्येक घरापर्यंत आमचा मतदारांची थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधी पैसे वाटण्याची वेळ आलेली नाहीये। निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बराच घोळ झालेला आहे। ज्या मतदारांना त्यांची नावं कोणत्या प्रभागात आहेत हे त्यांना समजत नाहीये, त्यांच्यासाठी ते आमच्याकडे येतात। आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावं कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात। मात्र विरोधी उमेदवार यांनी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करण्याचा प्रकार केला असा खुलासा आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये जनतेचा आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला पाठिंबा वाढलेला असताना आमदार इंद्रिस नायकवडी यांचा पुत्र अतहर नायकवडी ह्या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी खाजा वसाहतमधील पंढरपूर चाळीमधील लोकांना बोलवून पैशाचं वाटप लाईन लावून सुरू केलं आणि त्याला प्रोटेक्शन काही तिथे असणारे पोलीस देत होते। हा प्रकार आकाश कांबळे यांनी निवडणूक भरारी पथकाला कळवून 1.5 तास होऊनसुद्धा ते भरारी पथक त्या ठिकाणी जायला तयार नव्हतं। त्यामुळं आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो। इंद्रिस नायकवडींचे कार्यकर्ते आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केले। नंतर पत्रकार आल्यानंतर सगळे लोक फांगाफुंग झाले। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। आमदार नायकवडीचा मुलगा त्या वॉर्डातून या वॉर्डात पळून आला आहे, त्याला तिथं उभं राहायचं धाडच नाही आणि इथली जनतासुद्धा त्याला सपोर्ट करायला तयार नाही। त्यामुळं ठिकठिकाणी पैशाचं वाटप, जोर जबरदस्ती, दमदाटी आमदार इंद्रिस नायकवडी याच्याकडून सुरू आहे। आणि हा प्रकार सुरू असताना एक स्वयंघोषित युवा नेता केविलवानी धडपड आपण पडणार हे त्याला पक्कं माहीत असल्यामुळं तोही आमच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्याही आम्ही कोणालाही न जमवता न डगमगता त्या ठिकाणी परत DYSP साहेब आणि SP साहेबांच्यापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गाड्या आल्या आणि हा प्रकार थांबला। विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे। विषय असा आहे की आम्ही नायकवडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा असतात। काय झालं आहे, मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे। जी लोक 5 मध्ये राहतात त्यांची नावं 20 मध्ये आली आहेत, 20 मधली 6 मध्ये आली आहेत, 6 मधली 20 मध्ये गेली, 5 मध्ये असं इकडे तिकडे झालेलं आहे। मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या नाहीत। आपलं नाव नक्की कुठल्या मतदार यादीत आहे, कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे। मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात। त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीची आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते। त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतं। लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ती मदत करत असतो। मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला। पण लोकांनी सांगितलं की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का? मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात, आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाची झाली। आणि एक आहे की शेवटी माझं घर आहे, तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे। मी फार त्याची गाजावाजा करत नाही। आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ले करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात, त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं। म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घरापुढं काय थांबू नका, तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा, तुमचं काय असेल ते करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे। तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला। पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही। माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे
आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो. पण